नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य लिखित स्वामिनी ही कादंबरी. आणि आज या कादंबरीचा तिसरा भाग आपण ऐकणार आहोत. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात स्वामिनी भाग तिसरा. अचानक आलेल्यात एका स्त्रीच्या किंकाळीनं प्रीती भानावर आली होती. ज्या दिशेनं किंकाळी आली होती त्या दिशेकडे तिने वळून बघितलं. किंकाळी सर्व्हंट क्वार्टर्सच्या बाजूने आली होती. प्रीती जागेवरच थांबली. तिच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. पुन्हा एकदा किंचाळण्याचा आवाज आला आणि त्याचबरोबर कुणातरी पुरुषाच्या रागीट स्वरातल्या शिव्या तिच्या कानात शिरल्या. या सगळ्या प्रकाराचा प्रीतीवर फार विलक्षण परिणाम झाला. तिच्या कपाळावरच्या आठ्या अधिक गडद झाल्या. चेहरा विलक्षण कठोर झाला. संतापानं नाकपुड्या लाल झाल्या. पण एकंदर तिच्या आविर्भावावरून हा प्रकार तिला नवीन नव्हता असंच दिसत होतं. फक्त सलीलबरोबर उडालेला तिचा खटका आणि डोक्यातली जीनची किक यामुळे मनात दबलेला राग त्यानिमित्तानं बाहेर पडला. तिने गेटवर उभ्या असलेल्या चौकीदाराला जोरात हाक मारली, तेजा. चौकीदार पळत तिच्या जवळ आला. त्यांनी ही किंकाळीचा आवाज ऐकला होता आणि मालकिणीने आपल्याला का हाक मारली हे सुद्धा त्याच्या लक्षात आलेलं होतं. ये क्या है तेजा? प्रीतीने चौकीदार जवळ येताच विचारलं. वो जे बेबी जे वो. चौकीदाराला काय बोलावं हे न सुचून तो नुसता अडखळत राहिला. आवाजावरनं मालकीणबाईंचा रंग आज काही वेगळाच आहे हे त्यांनी ओळखलं होतं. ओ, अरे जी बीबी क्या बोल रहा है तू? ये महादू है ना? जी हाँ. उसका क्या है यहाँ? मैंने तुम्हें कहा था ना उसे अंदर आने नहीं देना. वो इसमें मेरी कोई गलती नहीं है बीबी जी. तुम्हारी गलती ही नहीं है तो वो क्या आसमान से आ टपका यहां पे? तुम्हें तनख्वाह किस लिए मिलती है? ओ बीबी जी, शाम को आप जाते ही वो आ गया था बीबी जी. चौकीदार विलक्षण घाबरला होता. और बीबी जी, साहब तो वैसे ही घर में नहीं थे ना. तुमने ही उसे ये बता दिया होगा कि घर में कोई नहीं है, तो तुम्हारा राज हो गया क्या? मैं क्यों बताऊंगा उसको बीबी जी? वो तो ऐसा चाह गया था. वो अंदर जाना चाहता था बीबी जी. मैंने उसे डांट दिया. कहा मैंने उसे कि तुम अंदर नहीं जा सकते. तो वो कहने लगा कि सावित्री मेरी बीवी है, मैं उसे मिलने आया हूं. तुम मुझे उससे अंदर नहीं मिलने देते तो उसे बाहर बुला लो. अच्छा, और तुमने सावित्री को बुला दिया? नहीं बीबी जी, वो सावित्री ही अंदर से बाहर आ रही थी. उसकी नजर महादू पे पड़ गई और वो खुद ही आ गई. वो खुद आ गई महादू से मिलने बाहर? मैं उसे रोक तो नहीं सकता ना बीबी जी. क्या है, आखिर वो दोनों मियाँ बीबी है ना. मैं भला उनको कैसे रोक सकता हूं. चौकीदाराच्या चेहऱ्यावर असहाय्यपणाचे भाव आले होते. सावित्री उसे मिलने बाहर आई थी ना, तो फिर महादू कैसे अंदर आ गया? कैसे पहुंच गया वो अंदर? प्रीतीने पुन्हा एकदा त्याला विचारलं. हे नोकर लोक म्हणजे एक नंबरचे चालू. मालकासमोर एकमेकांना शिव्या घालतील, पण मालकाची पाठ फिरली की झाले एक. वो बीबी जी, सावित्री महादू से बात करके अपने क्वार्टर में गई. फिर थोड़ी ही देर में बंद सवर कर निकली और महादू के साथ कहीं तो चली गई. करीब 1 घंटे बाद वो दोनों लौटे. दोनों खुश थे बीबी उस वक्त. और उन्हें देखकर तुम भी खुश हो गए, नहीं? जी हाँ, जी हाँ. क्या है बीबी जी, हमारे तो बीबी बाल बच्चे यहाँ नहीं है, इसलिए इनकी ही खुशी देखकर हम खुश होते हैं ना. गधे हो तुम. अब ये शोर देख रहे हो? वो महादू का बच्चा अब शराब पीकर सावित्री को पीट रहा है. अब तो तुम और भी खुश हो रहे हो. नहीं नहीं बीबी जी,
औरत को मारना हमारे उसूल के खिलाफ है बीबी जी। देखो, तुम तुम्हारी बकवास बंद करो और उस शराबी को हकाल दो क्वार्टर में से। मुझे यहां शोर शराब बिल्कुल नहीं चाहिए, चलो जाओ। चौकीदार सावित्रीच्या क्वार्टरकडे पळाला. प्रीतीही ओठातल्या ओठात पुटपुटत चौकीदाराच्या मागोमाग चालायला लागली. सावित्रीला काही अक्कल नाही. महादूच्या जाचातून सोडवण्यासाठी भैयानी तिला स्वर्णवण क्वार्टरमध्ये जागा दिली, नाहीतर ती पूर्वी बंगल्यात काम करायची आणि आपल्या घरी निघून जायची. महादू तुफान दारू प्यायचा, म्हणजे अजूनही पितो, आणि दारू पिऊन सावित्रीला मारहाण करायचा. एकदा सावित्रीने हे भैयाच्या कानावर घातलं आणि भैयानी तिला इथे राहायला जागा दिली. तरीही महादू अधूनमधून इथे येतो, तिला परत घरी चालण्याचा आग्रह करतो. त्याच्या मारहाणीपासून वाचण्यासाठी ही इथे आली आणि आता सरळ त्याच्याशी संबंध तोडून टाकायचा तर ही त्याला आत घेते, त्याच्याबरोबर बाहेर जाते. तिचे या सावित्रीला सुद्धा आज चांगलं खडसं व्हायला हवंय. चौकीदारानं सावित्रीच्या खोलीचा दरवाजा ठोठावला. प्रीती तोपर्यंत चौकीदाराच्या मागोमाग तिथे येऊन उभी राहिली होती. चौकीदारानं दरवाजा ठोठावताच सावित्रीच्या किंचाळण्याचा आवाज एकदम थांबला आणि महादूचा नशेत डुंबलेला आवाज आला. कोण आहे रे साला बदतमीज? सावित्री, सावित्री, आप दरवाजा खोलो, बाहर साहब आले है. प्रीती आपल्या मागेच उभी आहे हे लक्षात येऊन चौकीदारानं ओरडून सांगितलं. साहब आहे क्या? हा आवाज सावित्रीचा. आता आतमध्ये एकदम चिडीत चूप शांतता पसरली होती. साहेबांचं नाव घेतात सावित्री आणि महादू दोघंही घाबरलेत याची प्रीतीला कल्पना आली. तिने पुन्हा चौकीदाराला खूण केली. चौकीदाराने पुन्हा दारावर थाप मारली. साहब बाहर खडे है सावित्री, दरवाजा खोलो ना. क्षणभरानं दरवाजा उघडला गेला. दारात सावित्री उभी होती. काळी सावळी पण अंगानं भरलेली, रेखीव. या क्षणी तिच्या अंगावरची साडी काहीशी अस्ताव्यस्त झालेली दिसत होती. कपाळावरचं कुंकू विस्कटलं होतं. गालावर उमटलेल्या निळ्या काळ्या व्रणाबरोबर दंतव्रणाच्या खुणा दिसत होत्या. समोर भैयासाहेबांच्या ऐवजी प्रीतीला बघून सावित्री आणखीन गांगरली. प्रीतीचं लक्ष आपल्या अवताराकडे हे बघून ती संकोचली. काही न बोलता मान खाली घालून गप्प उभी राहिली. प्रीतीचं लक्ष मग महादूकडे गेलं. सावित्रीच्या मागेच तो काहीसा दबकून उभा राहिला होता. किरकोळ शरीरयष्टी, बेताचीच असलेली उंची, रापलेला काळा वर्ण, गालफडावर उगवलेले दाढीचे खुंट, घिसलेली पॅन्ट आणि वरमळका चुरगळलेला बुश शर्ट. सावित्रीच्या तुलनेत तो अगदी नगण्य वाटत होता. सावित्रीने ह्या माणसाशी लग्न केलंच कसं? आणि एवढी मारहाण सहन करून सुद्धा ती त्याला पुन्हा जवळ करतेच आहे का? प्रीतीच्या मनात आलं. प्रीती 2 पावलं पुढे येत सावित्रीला उद्देशून म्हणाली, सावित्री बाहेर ये. सावित्री काहीशी घाबरत घाबरत बाहेर आली. सावित्रीवर नजर रोखत प्रीती म्हणाली, काय तमाशा आहे हा सावित्री? ह्या माणसाला इथे येऊ देऊ नकोस अशी मी तुला ताकीद दिली होती ना. ही काय धर्मशाळा आहे का हवी तशी हुल्लडबाजी करायला? काय समजतेस कोण स्वतःला? आणि हा तुझा नवरा आहे का सैतान आहे? त्याच्याकडून एवढा मार खातेस आणि पुन्हा त्याच्याच कुशीत शिरतेस, पुन्हा वर आरडाओरडा करतेस. काय आहे हे सगळं? अगं, एवढं तुझं तुझ्या नवऱ्यावर प्रेम आहे तर त्याच्याबरोबर जात का नाहीस तू? हे बघ, हा असला तमाशा मला अजिबात चालणार नाही. सावित्री मान खाली घालून मुकाटपणे ऐकत होती. बोलणार काय? तो कसाही असला तरी माझा नवरा आहे. तो आहे म्हणून मी 4 चौघात ताठमानेनं वागू शकते. मारहाण करत असला तरी त्याचं माझ्यावर प्रेम आहे हे बोलणार? छे, हे असलं काही बोललं तर बेबी साहेब आहे या परिस्थितीत आपल्याला बाहेर काढतील. आणि मुख्य म्हणजे हे असलं बोलणं आपण मुद्दामहून त्यांना उद्देशून बोलतोय असं वाटेल. आपल्या भावना या बाईला कशा समजणार?
आपल्या नवऱ्यापेक्षाही सलील साहेब किती चांगले आहेत. त्यांना ही बाई समजून घेऊ शकत नाही, तिथे आपल्याला काय घेणार आहे ही? तेजा, प्रीतीने चौकीदाराकडे बघत म्हटलं. चौकीदार पुढे आला. तेजा, ह्या माणसाला ताबडतोब बाहेर काढ. महादूकडे बोट करत प्रीती म्हणाली. चौकीदार पुढे झाला. महादूच्या दंडाला धरून त्यांनी त्याला खोलीतनं बाहेर काढलं. महादू अजूनही काहीसा नशेत होता. आपल्या जड झालेल्या नजरेनं तो प्रीतीकडे बघत होता. मी तुला या बंगल्याच्या आत पाऊल टाकायचं नाही अशी ताकीद दिली होती का नाही? महादूकडे बघत प्रीती म्हणाली. हे बघा, हे माझ्या बायकोचं घर आहे. मी इथं येणार. अरे ती तुमच्याकडं काम करती म्हणजे काय तुम्ही तिला काय विकत घेतलं का काय? काय जमायले तुम्ही? महादू नशेत होता म्हणून एवढं बोलायची त्याची हिंमत झाली होती. सावित्री, सावित्री, तुझ्या नवऱ्याला इथून ताबडतोब निघून जायला सांग. संतापानं थरथरत प्रीती म्हणाली. पण सावित्री काही बोलण्यापूर्वीच महादू पुन्हा प्रीतीला उद्देशून म्हणाला. तुम्ही तुमचं बघा ना बाईसाहेब. अरे नवऱ्याचं घर सोडून असं सारखं सारखं भावाच्या घरी येणं चांगलं नाहीये. सावित्रीला पण तुम्ही असंच माझ्यापासनं तोडत. महादूला आपलं वाक्य पूर्ण करताच आलं नाही. प्रीती पुढे झाली. फाडकन त्याच्या तोंडात मारली होती तिने. महादू तिरपडला. होलपट 2 पावलं मागे सरकला. तोल न सावरून खाली आपटला. सावित्री असहाय्यपणे हे सगळं बघत राहिली होती. तेजा, तेजा, याला उचल, बंगल्याच्या बाहेर फेकून दे. आणि पुन्हा परत हा बंगल्याच्या आसपास जरी दिसला ना तरी याचे हातपाय तोडून याला रस्त्याच्या कडेला फेकून दे. पुढचं मी बघून घेईन. आणि तूही लक्षात ठेवा, पुन्हा जर मी ह्याला इथे बघितला तर तेजा तुझीही काही खैर नाही. जी बेबीजी, जी जी, असं म्हणत चौकीदार महादूजवळ गेला. आणि सावित्री, तू आज जा. मी उद्या तुझ्याशी बोलीन, ठीक आहे? सावित्रीने एकदम उदास नजरेनं महादूकडे बघितलं आणि ती आत निघून गेली. ही सगळी गडबड चालू असताना क्वार्टरमधले आणखीन 2-4 नोकर तिथे गोळा झाले होते. प्रीतीने आपला मोर्चा त्यांच्याकडे वळवला. काय रे, तुमच्या शेजारी एवढी गडबड चालली होती आणि तुम्ही आरामात आत बसून राहिला होतात? तुम्हाला काही माणुसकी वगैरे आहे का नाही? उद्या त्या दारुड्यानं सावित्रीचा मुर्दा पाडला असता म्हणजे. आता आम्ही काय करणार ना बेबी साहेब, माळी पुढे येत म्हणाला. अहो सावित्रीला आम्ही काय सांगाय गेलो ना का ती आम्हालाच म्हणती का तुम्ही आमच्यात पडू नका, त्यो माझा नवरा आहे, त्यो मला मारून टाकल नाही तर कापून टाकल, तुम्हाला काय करायचंय असं म्हणते ती. मग त्यांनी मारल्यावर बोंबलत कशाला बसते? हे बघा, यापुढे तुम्हीही सगळे लक्षात ठेवा. तो जर पुन्हा इथे आला तर ताबडतोब मला नाही तर भैयाला कळवायचं. आलं लक्षात? सगळ्यांनी माना डोलावल्या. प्रीती बंगल्यात दिसेनाशी झाल्यावर एक जण हलक्या आवाजात म्हणाला. आता नवऱ्याचं घर सोडून ही रोज रोज इथं कशाला येते राव? अरे श्रीमंत घरातल्या पोरी या, ज्याच दिवस गरीबाच्या घरात रमत नाहीत, दुसरा म्हणाला. अरे बाबा, पण सलील साहेब तर देव माणूस हेरवतो. तू ओळखतो का त्यांना? नाही तसा फारसा नाही. लग्नाच्या आधी 1-2दा आलते ना बांगल्यावर. बोलायला लय चांगला माणूस आहे तो. अरे माझी लय आस्थेने चौकशी केली त्या टायमाला. म्हणूनच वाटतंय मला का एवढ्या श्रीमंत पोरीशी लगीन करून त्यांनी लय मोठी चूक करून टाकली. या बेबी साहेबांचं आणि त्यांचं लय दिवस जमन असं मला तर काय वाटत नाही बाबा. खरंय बाबा, तुझं खरंय. आणि सगळे आपापल्या क्वार्टर्सकडे वळाले. प्रीती तडक आपल्या बेडरूममध्ये आली. सलीलशी लग्न होण्यापूर्वी तिची बेडरूम जशी होती तशीच ती अजूनही होती. तिच्या सजावटीत किंचितही फरक केला गेला नव्हता की तिची एकही वस्तू तिथून हलवली गेलेली नव्हती.
बंगल्यातल्या साफसफाईचं काम सावित्रीकडे होतं आणि इतर सगळ्या खोल्यांप्रमाणे प्रीतीच्या खोलीची सुद्धा रोजच्या रोज साफसफाई झालीच पाहिजे असं भैयासाहेबांनी सावित्रीला बजावून ठेवलेलं होतं. प्रीती बेडरूममध्ये आली आणि तिने आपलं अंग बेडवर झोकून दिलं. तिला कमालीचा थकवा आल्यासारखं वाटत होतं. संध्याकाळी सलीलशी झालेला वाद आणि आत्ता नुकतंच सावित्री महादूशी झालेलं बोलणं, विशेषतः महादूने तिच्या बाबतीत मारलेला शेरा. संतापाबरोबर प्रीती मनातनं काहीशी अस्वस्थ झाली होती. तिचं डोकं भणभणायला लागलं होतं. जीनची डोक्यात चढलेली नशा कधीच उतरली होती. शेवटी ती उठून बसली. अंगावरची साडी सोडून तिने ती एका बाजूला फेकून दिली. पेटीकोट आणि ब्लाऊजवरती ती बाथरूममध्ये शिरली. थंड पाण्याचा शॉवर चालू केला. त्याच्या खाली जाऊन उभी राहिली. थंड पाण्यानं स्नान केल्यामुळे तिला आता थोडं प्रसन्न वाटत होतं. भल्या मोठ्या टॉवेलमध्ये शरीर लपेटून ती ड्रेसिंग टेबल समोर उभी राहिली. प्रीती विलक्षण सुंदर होती. गोरापान वर्ण, प्रमाणबद्ध रेखीव अवयव, डोळे मोठे काळेभोर, दाट कमरेपर्यंत येणारे काळेभोर केस. शक्य असून सुद्धा तिने सध्याच्या फॅशनप्रमाणे केसांचा बॉब केला नव्हता. तिचे ते लांबसडक केस तिच्या सौंदर्यात भरच घालत होते. आपल्या या सुंदर देखण्या रूपाकडे क्षणभर ती बघत उभी राहिली आणि मग काही वेळाने तिने दीर्घ सुस्कारा सोडला. आपल्या या श्रीमंतीची नाही तर आपल्या या सौंदर्याचा तरी मोह सलीलला वाटायला हवा होता. पण या माणसाचं सगळं वागणंच वेगळं. हा आपल्यावरच्या प्रेमाचा ढिंडोरा पिटतो, पण याचं स्वतःवर अधिक प्रेम असावं. आपल्यावर त्याचं प्रेम असतं तर स्वतःचा स्वाभिमान बाजूला ठेवून त्याने आपलं म्हणणं मान्य केलं असतं. प्रीतीने मानेला एक झटका दिला. स्नानामुळे थोडंफार प्रसन्न झालेलं तिचं मन पुन्हा सलीलवरच्या रागानं धुमसायला लागलं होतं. ड्रेसिंग टेबलवरचा टाल्कमचा डबा तिने उचलला. सर्वांगावर पावडर शिंपडली. मग वॉर्डरोबमधला गाऊन काढून घेतला. पुन्हा बेडवर येऊन पडली. सिलिंगकडे बघत राहिली. मनात एक प्रचंड पोकळी निर्माण झाल्यासारखी झाली होती. तिला विलक्षण एकटं एकाकी वाटायला लागलं होतं. या अशा एकाकीपणाची, अस्वस्थपणाची प्रीतीला अजिबात सवय नव्हती आणि म्हणूनच तिची सारखी उलघाल चालली होती. तिने डोळे मिटून झोपण्याचा प्रयत्न केला, पण मिटल्या डोळ्यांसमोर सुद्धा सारखा सलीलचा चेहरा येत होता. शेवटी मनाशी निश्चय करत ती उठली. भैयासाहेबांच्या खोलीत आली. बेड जवळच्या एका कपाटात औषधाच्या बाटल्या, गोळ्या होत्याच. त्यातच कांपोज गोळ्यांचं पाकिट होतं. ते तिथे आहे हे प्रीतीला माहिती होतं. डोकं शांत राहण्यासाठी आणि झोप येण्यासाठी भैयासाहेब अधूनमधून कांपोज घेत असत. प्रीतीनं कांपोजचा बॉक्स काढला. त्यातून एक स्ट्रीप बाहेर काढली. त्यातल्या 2 गोळ्या काढून घेतल्या आणि पुन्हा आपल्या खोलीत निघून आली. समोरच्या रायटिंग टेबलावर पाण्यानं भरलेला जग होता. जगमधलं पाणी तिने ग्लासमध्ये ओतलं. गोळ्यांवरचं रॅपर काढलं, चुरगाळलं, तिथेच खाली टाकलं. 2 गोळ्या एकाच वेळी घशात सोडल्या. वर पाणी प्यायली. रिकामा ग्लास पुन्हा जगाजवळ ठेवत असताना तिची नजर रायटिंग टेबलावर असलेल्या स्टीलच्या फोटो फ्रेमकडे गेली. फ्रेममधून सलील किंचित स्मित करत तिच्याकडे बघत होता. डोळ्यात स्वप्नाळू भाव होते आणि चेहऱ्यावर तिला पहिल्याच भेटीत आकर्षित करणारा निरागसपणा. मनात असूनही प्रीती सलीलच्या फोटोवरनं आपली नजर हलवू शकली नाही. काही क्षण ती तशीच स्तब्ध उभी राहून फोटोकडे बघत राहिली. मग तिच्याही नकळत तिने ती फोटो फ्रेम उचलली. ती बेडवर आली. गोल मौसूत रुईची उशी तिने पाठ टेकायला घेतली. पुन्हा एकदा सलीलच्या हसऱ्या चेहऱ्याकडे नजर टाकून तिने फ्रेम उलटी केली. फ्रेमच्या मागच्या क्लिपा सरकवल्या. तिने फ्रेमची मागची बाजू उघडली.
फ्रेमची मागची बाजू उघडताच त्यातून बरेचसे कागद बाहेर पडले. ही सगळी लग्नापूर्वी सलीलनी प्रीतीला लिहिलेली प्रेमपत्र होती. फ्रेम बाजूला ठेवली आणि प्रीतीने ती सगळी पत्र घेतली. लग्नापूर्वी ह्या सगळ्या पत्रांची प्रीतीनं हजारो वेळा पारायण केली होती. रात्री झोपण्यापूर्वी ही पत्र एकदा तरी वाचल्याशिवाय तिला झोप येत नसे. त्या पत्रातल्या एका एका शब्दाने त्यावेळी तिला किती आनंद दिला होता. तिचं अवघं विश्व त्यावेळी सलीलच्या आणि त्याच्या शब्दांभोवती एकवटलेलं होतं. लग्नानंतर आज पहिल्यांदा ती पुन्हा एकदा त्यांनी लिहिलेली पत्र वाचत होती, पण आज ती पत्र वाचताना तिची दृष्टी निराळी होती. सलीलला पुन्हा त्या पत्रातनं तिला खोटं पाडायचं होतं. त्या पत्रातून व्यक्त केलेलं तिच्यावरचं प्रेम हे केवळ शब्दांचेच बुडबुडे होते याची तिला खात्री करून घ्यायची होती. पहिलं पत्र तिने उघडलं. सलीलचं मोत्यासारखं अक्षर तिच्यासमोर उलगडत गेलं. मोत्यासारखं अक्षर. हा फक्त शब्दांचाच सौदागर आहे. तिच्या मनात आलं. पुन्हा एक तिडीक भिरभिरत तिच्या डोक्यात शिरली. ती सगळी पत्र चोळामोळा करून फेकून द्यावीत असं वाटलं, कारण पुन्हा त्याच्या या शब्दांच्या जाळ्यात अडकायलाच नको. पण तिने तसं नाही केलं. समोर धरलेलं पत्र ती वाचायला लागली. काल तू तुझं मन माझ्यासमोर उघडं केलं आणि खरं सांगतो प्रीती, अचानक पंख फुटून आकाशात आपण स्वैरपणे विहार करतोय अशी एक विलक्षण आनंददायक जाणीव झाली. खरं म्हणजे पुरुष असून जी हिंमत मला दाखवता आली नाही ती तू दाखवलीस. आता सांगायला हरकत नाही, प्रीती तूही मला आवडली होतीस. श्रीमंत असूनही तुझ्या वागण्या बोलण्यात असलेली सोज्वळता मला भावली होती. तरीही मनात थोडीफार भीती होती. माझ्यासारख्या गरीब, तुझ्या तुलनेत सगळ्याच बाबतीत कमी असलेल्या माणसावर. जाऊ दे, हे असं काही बोलून मी तुझ्या प्रेमाचा अपमान करत नाही. फक्त एवढंच सांगतो, ज्या विश्वासानं तू माझ्या खांद्यावर मान टाकलीयस त्या तुझ्या विश्वासाला मी कधीच तडा जाऊ देणार नाही. तुझाच सलील. म्हणे विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. मग आता त्याचं जे काही वागणं आहे त्याला काय म्हणायचं? हा कुठला विश्वासाचा प्रकार आहे? प्रीतीने त्या पत्राचा चोळामोळा केला, एका बाजूला फेकून दिला. दुसरं पत्र उचललं, उघडलं, वाचायला सुरुवात केली. प्रिय प्रीती, मला अजूनही हे सगळं स्वप्न वाटतंय. पण नाही, हे स्वप्न नाही आहे. मी जेवढा खरा आहे तेवढीच तू खरी आहेस. तुझं प्रेम खरं आहे. तुझ्या भावाने आपल्या लग्नाला नकार दिला, पण तू ठाम राहिलीस. तुझ्या भावाची यात काही चूक आहे असं मला वाटत नाही. अगं, कोणता भाऊ जाणून बुजून आपल्या एकुलत्या एका लाडक्या बहिणीला गरिबीच्या खाईत लोटेल? मीही तुला माझ्या परिस्थितीची सगळी कल्पना दिली आहे आणि तरीसुद्धा तुझा निर्णय कायम आहे. प्रीती श्रीमंत नायिका गरीब नायकाच्या प्रेमात पडते आणि त्याच्यासाठी आपलं घर, मोटर, चाकर सगळं सोडून नायकाच्या झोपडीत येऊन राहते. हे असलं काही मी फक्त सिनेमात पाहिलं होतं. आणि हे असं कधी घडणं शक्य नाही. हे सिनेमावाले फक्त स्वप्न विकतात. सर्वसामान्य माणूस ती स्वप्न मोठ्या आवडीनं विकत घेतो. असं म्हणून असल्या सिनेमांची मी उपेक्षा केलेली होती. पण आता मात्र माझं मत बदललंय. सिनेमा हे समाजाचंच प्रतिबिंब आहे. अपवादात्मक का होईना, पण समाजात तुझ्यासारख्या मुली आहेत. हे वाचल्यावर प्रीतीचा चेहरा किंचित कडवट झाला. हातातलं पत्र तिने तसंच एका बाजूला टाकून दिलं, पुरतं न वाचता. हळूहळू कंपोजची किक बसायला लागली होती. डोक्यातलं भिरभिरणं कमी झालं होतं. त्याच अवस्थेत तिने तिसरं पत्र उचललं. वरचा मायना टाळत ती वाचायला लागली.
मन कमालीचं धास्तावलंय प्रीती. या जन्मी आपलं मिलन शक्य आहे का? तू म्हणाली होतीस की भैयाचा विरोध तू फारसा मनावर घेऊ नकोस. माझा प्रत्येक हट्ट आत्तापर्यंत त्यांनी पुरवलाय, तसाच हा सुद्धा हट्ट तो पुरवील. माझ्या हट्टापुढे भैयाला वाकावंच लागेल. पण प्रीती, यावेळी तुझा अंदाज चुकलाय असं वाटतं. त्या दिवशी तुझ्यासमोर तुझ्या भैयानी माझ्यावर किती घाणेरडे आरोप केले. प्रीती, अगं मला तुझा पैसा नकोय. मला फक्त तू हवी आहेस, फक्त तू. आणि तुला मिळवण्यासाठी मी वाटेल ते दिव्य करायला तयार आहे. प्रीतीने त्याही पत्राचा चोळामोळा केला. म्हणे वाटेल ते दिव्य करायला तयार आहे. खोटारडा, विश्वासघातकी. आपल्या ह्याच देखण्या शब्दात त्यांनी मला गुंतवलं, बांधून टाकलं आणि मी सुद्धा मूर्खासारखी त्यात गुंतत गेले. माझ्यासाठी वाटेल ते दिव्य करणारा हा माणूस आज माझं एवढंसं म्हणणं मान्य करत नाही. बरोबर आहे. माझं म्हणणं मान्य करून तो भैयाच्या बिझनेसमध्ये पार्टनर झाला तर त्याला माझ्यावर अधिकार गाजवता येणार नाही. स्वतःला हवं तसं मला नाचवता येणार नाही. माझं स्वतःचं असं अस्तित्व त्याला नकोच आहे. पण मी काही एखादा पाळीव प्राणी नाही पिंजऱ्यात बंद करून ठेवायला. किंवा मी एखादी सर्वसामान्य स्त्री नाही नवऱ्याच्या सावलीखाली वावरायला. प्रीतीने त्याच तिरमिरीत सगळी पत्र आणि सलीलचा फोटो फ्रेमसकट बेडवरनं खाली भिरकावून दिला. ती डोळे मिटून तशीच पडून राहिली. प्रीती, आता काय करायचं ठरवलंयस तू? प्रीतीचं एक मन तिला विचारत होतं. दुसरं मन म्हणालं, काय करावं तेच तर सुचत नाहीये ना. पहिलं मन म्हणालं, पण लवकरात लवकर तुला यावर काहीतरी विचार करायला हवा. सलीलला तू हवी आहेस, पण तुझा पैसा त्याला नकोय. आणि तुला तर पैसा हवाय. सलीलच्या सीमित वर्तुळात वावरणं तुला शक्य नाही आहे. मग संपूर्ण आयुष्य तू त्याच्याबरोबर कशी काढणार? सलील मूर्ख माणूस आहे. स्वतःला आदर्शवादी म्हणून घेऊन तो आपण इतरांपेक्षा फार वेगळे आहोत, श्रेष्ठ आहोत असं दाखवायचा प्रयत्न करतोय. पण आजच्या युगात या असल्या कोरड्या आदर्शवादाला विचारतंय कोण? आज प्रत्येक गोष्ट पैशामध्ये तोलली जाते. सलीलला हे माहिती नसेल का? पहिलं मन म्हणालं, अगं पण तरी सुद्धा तो तुझ्या भैयाची ऑफर नाकारतोय. का? नाकारत वगैरे नाहीये. त्यालाही पैसा हवाय. फक्त हा पैसा घेऊन आपण त्यांच्यावर उपकारच करतोय हे त्याला दाखवायचंय. म्हणजे मग त्याचा अहंकार सुखावला जाईल. स्वतःच्या सत्सद विवेक बुद्धीला गप्प करायला त्याला तेवढं एक निमित्त मिळेल. पण मी हे होऊ देणार नाही. भैयानी माझ्यासाठी आधीच खूप केलंय. केवळ माझ्या सुखासाठी मी भैयाला आणखीन लाचार होऊ देणार नाही. प्रीतीने स्वतःच्याच मनाला निक्षून बजावलं. कंपोजनं आता पूर्णपणे प्रीतीला स्वतःच्या कब्जात घेतलं होतं. आणि दोन मनांच्या या द्वंद्वात नकळत तिचे डोळे केव्हा तरी मिटले गेले. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य लिखित स्वामिनी ही कादंबरी. आज तिसरा भाग तुम्ही ऐकलात. चौथा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.